रायगडावर तिथेनुसार राज्याभिषेक सोहळा साजरा. गडावर शिवभक्तांचा जल्लोष. किल्ले रायगडाच्या आणि परिसराच्या विकासासाठी निधीची कमतरता कमी पडू देणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. किल्ले रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. पावसाळा असला तरी गडावर आज या सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या भावना व्यक्त करताना एकनाथ शिंदे यांनी रायगडाच्या आणि परिसराच्या विकासासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही असे स्पष्ट केलं. किल्ले रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक साजरा झाला. या सोहळ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा 353 राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा झाला. सोहळ्याला हजारो शिवभक्त रायगडावर दाखल होते. पाऊस लांबला असला तरी गडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने चैतन्य निर्माण झाला होता. पारंपरिक वेशातील शिवभक्त, ढोल ताशांचा गजर आणि मर्दानी खेळ यामुळे गडावर शिवकाल अवतरला होता. शाहिरांच्या शाहिरीने गडावर शिवभक्तांमध्ये जल्लोष निर्माण होत होता आणि संपूर्ण आसमंत छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. सकाळीच राजसदरेवर मंत्रघोषात शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी सप्त नद्यांचे, पाण्याचे आणि दुधाने अभिषेक करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रोहयोमंत्री भरत गोगावले, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम, गोव्याचे मंत्री सुहास देसाई, पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आचल दलाल, शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीचे अध्यक्ष सुनील पवार, कोकण कडा मित्रमंडळ रायगडचे अध्यक्ष रोहित पवार, उपाध्यक्ष संकेत वडके तसेच लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी आपल्या भाषणात दुर्गराज रायगडावरील पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार गुरुत्वाकर्षण आधारित पाणी पुरवठा योजनेस तातडीने मान्यता देण्यात येईल असं त्यांनी जाहीर केलं. यंदा पाऊस लांबला असला तरी महायुती सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असंही जाहीर केलं. रायगड किल्ला हा स्वाभिमानाचा कणा आहे. गडावर आल्यावर प्रेरणा मिळते. 350 वर्षांपूर्वी डोळ्यांना दिपवणारा सोहळा याच ठिकाणी झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले. हा केवळ राजकीय सोहळा नव्हता तर नव्या युगाची सुरुवात होती. यामुळे स्वराज्य, स्वधर्म जागृत झालं असंही सांगितलं. आपल्या प्रास्ताविकात मंत्री भरत गोगावले यांनी रायगड किल्ला आणि पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक वास्तूंच्या जतन व पुनरुज्जीवनासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावेत अशी मागणी केली. पाचाड येथे उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आलेल्या 50 कोटी रुपयांच्या निधीचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की या प्रकल्पासाठी शासनाने सुमारे 80 ते 85 एकर जागा संपादित केली असून आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पास अंतिम मान्यता देऊन निधीत वाढ करण्यात यावी. रायगड किल्ल्यावरील सखल भागातील भिंती, तटबंदी आणि पडझड झालेल्या ऐतिहासिक संरचनांच्या दुरुस्तीसाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात यावा, जेणेकरून संवर्धनाची कामे वेगाने पूर्ण होतील अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली. यावेळी आपदा मित्र नामदार आपदा मित्र, महसूल विभाग, पोलीस विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन दल, ट्रकर्स विभागाच्या मान्य जिल्हाधिकारी जावले यांच्या मार्गदर्शनाखाली सागर पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार महेश तोळे, प्रांताधिकारी पोपट ओमासे यांच्या नियोजनाखाली नोडल अधिकारी NK म्हात्रे, सहाय्यक उपनियंत्रक शशिकांत शिरसाट, मानसेवी अधिकारी हरेश्वर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली 60 स्वयंसेवक तसेच आपदा मित्र 40 अशी 100 स्वयंसेवक टीम पायथ्यापासून गर्दी नियंत्रण, प्रथम उपचार, शोध बचाव, लोकांना मार्गदर्शन, प्रत्येक पॉईंटवर आपदा मित्र व सखी नागरी संरक्षण स्वयंसेवक टीम वाईज करत कार्यरत होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.